दादांचं निधन झालेलं. बारामतीमध्ये संपूर्ण राज्यातील जनता, लोक, कार्यकर्ते जमा होत होते. त्याच दरम्यान दादांकडे असणारं मायनॉरिटी डिपार्टमेंट सर्टिफिकेट म्हणजे अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र जो असतो त्याच्यावर मागच्या 3 महिन्यापासून स्थगिती होती. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 27 पर्यंत एकही प्रमाणपत्र शासनातर्फे वाटण्यात आलेलं नव्हतं. परंतु 28 तारखेला दादांच्या निधनाच्या काही तासानंतर या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर अप्रुव्हल देण्यास सुरुवात केली आणि डिजिटली ते प्रमाणपत्र 3 दिवसात त्यांनी 75 शाळांना दिलेलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे काही दिवसांसाठी अल्पसंख्याक विभागाचं सुद्धा खातं होतं, मंत्रिपद होतं आणि यामध्येच आता जेव्हा अजित पवार गेले त्या दिवशी शासकीय दुखवटा असताना सुद्धा जवळपास 70 प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं आणि याच्याच विरोधात आता काँग्रेस आक्रमक झालेले पाहायला मिळतं. आपल्यासोबत अक्षय जैन आहेत, त्यांच्याकडून आता काही याबाबतची भूमिका व्यक्त केली जाते. नेमकं काय प्रकरण आहे आणि तुमचं याबाबतचं आता काय म्हणणं आहे? म्हणा 28 जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल मनस्थितीत होता आणि अजितदादांचं निधन झालेलं. बारामतीमध्ये संपूर्ण राज्यातील जनता, लोक, कार्यकर्ते जमा होत होते. त्याच दरम्यान दादांकडे असणारं मायनॉरिटी डिपार्टमेंटमधील काही अधिकारी दुपारच्या वेळेस सन्माननीय मुख्यमंत्री महोदय 3 दिवसाचा दुखवटा जाहीर करतात आणि शासकीय सुट्टी जाहीर करतात. परंतु काही एवढे ॲक्टिव्ह अधिकारी आपल्या राज्यात आहेत, मंत्रालयात आहेत की त्यांनी ज्या सर्टिफिकेट म्हणजे अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र जो असतो त्याच्यावर मागच्या 3 महिन्यापासून स्थगिती होती. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 27 पर्यंत एकही प्रमाणपत्र शासनातर्फे वाटण्यात आलेलं नव्हतं. परंतु 28 तारखेला दादांच्या निधनाच्या काही तासानंतर या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर अप्रुव्हल देण्यास सुरुवात केली आणि डिजिटली ते प्रमाणपत्र 3 दिवसात त्यांनी 75 शाळांना दिलेले. आमचा आक्षेप तुम्ही का दिले, कशामुळे दिले तो नाही आहे, परंतु आपण किती असंवेदनशील आहात की दादांचं निधन झालेलं आहे, शासकीय दुखवटा आहे, तुम्हाला सुट्टी आहे, म्हणजे तुमच्याकडे एवढी ॲक्टिव्हनेस आली की तुम्ही काम करता सुट्टीच्या दिवशी. पुन्हा त्याच्यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो असा आहे की कोणाकडे हे मंत्रिपद जाईल ही धास्ती या लोकांना होती. त्याआधी मंत्रिपद जाईल, मंत्रिपदाचा चार्ज घेईल, त्याआधी आपण हे प्रमाणपत्र वाटून घेऊ, जेणेकरून आर्थिकरित्या एकेका शाळांकडे लाखोंमध्ये या लोकांनी अमाऊंट घेतलेली आहे अशी माहिती आमच्याकडे आहे. बरं, ज्या दिवशी अजितदादांचं निधन झालं म्हणजे अजित पवारांकडे जेव्हा खातं होतं तेव्हा त्यांनी 3 महिन्यांपासून एकही प्रमाणपत्र दिलं नव्हतं. मात्र मग अशी काय गडबड होती, असं काय कारण होतं की ज्यामुळे त्यांनी असं 3 दिवसात हे एवढे मोठ्या प्रमाणात पत्रांचं वाटप केलं? तत्कालीन माजी मंत्री माणिकरावजी कोकाटे यांनी 12 ऑक्टोबरला त्याच्यावर स्थगिती दिलेली. 19 नोव्हेंबरपासून त्याच्यावर एकही प्रमाणपत्र शासनातर्फे वाटण्यात आलेलं नव्हतं. परंतु आपला जो प्रश्न आहे की असं यांनी का एकदम अचानकपणे वाटायला सुरुवात केली, तर हे आर्थिक आणि पैशांचा लोभ या लोकांना एवढा होता की तुम्हाला थोडी लाज वाटायला पाहिजे होती. आपण काय करतोय, कसं वागतोय, किती असंवेदनशील आपण आहोत. परंतु पैशापायी, मोहापायी ही लोक त्याला हे झाली आणि आता एकच आहे आमची मागणी मुख्यमंत्र्यांकडे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे की कृपया करून आपण यांच्यावर कारवाई करावी, चौकशी करावी. जे कोणी दोषी याच्यात असतील, हा एका अधिकाऱ्याचं काम नाही, हा नेक्सस आहे पूर्ण मोना. आणि ह्या नेक्सस मार्फत यामध्ये नेमके कोण कोण अधिकारी आहेत? तुमच्याकडे काही नावं आहेत का, कोणाकडून हे इश्यू करण्यात आलं? आमच्याकडच्या नावांपेक्षा याच्यावर ज्या सही आहेत सर्टिफिकेटवर ते आहे डिजिटली साइंड बाय मिलिंद पद्मनाभ शेनॉय, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, 29 जानेवारी संध्याकाळी 5:36:34. आता मला एक सांगा की कोणताही शासकीय अधिकारी, कर्मचारी असेल, आपण ज्यावेळेस कार्यालयात जातो आणि वेळ जर झालेली असेल तर कृपया उद्या या, हे त्यांचं सरळ उत्तर असतं सामान्य माणसांसाठी. परंतु हे एवढे ॲक्टिव्ह आहेत की सुट्टी असताना, दादांचं निधन झालेलं असताना, म्हणजे आपल्या खात्याचेच मंत्री त्यांचं निधन झालेलं आणि आपण काय करत आहोत तर आपण सर्टिफिकेट वाटण्यास आपण बिझी आहोत आणि मंत्रिपद त्यावेळेस कोणाकडेही नव्हतं. त्यामुळे आपण आधीच जे काही असेल ते करून घेऊ, ह्यामुळे हे सर्व प्रकरण घडलेले आणि ह्याचा सर्वात फायदा आता ह्यांनी का केलं, ह्या मायनॉरिटी स्टेटसचा फायदा काय असतो तर ह्या ज्या शाळा आहेत या शाळांमध्ये डायरेक्ट प्रवेश अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना मिळतं, नंबर 1. नंबर 2, शिक्षकांना TET लागू होत नाही. नंबर 3, RTE अंतर्गत ह्या शाळा येत नाही. नंबर 4, यांना स्पेशल फंड्स डेव्हलपमेंटसाठी नवीन जे काही करायचं असेल शाळांना, डेव्हलपमेंट फंड्स लाखोनी कोटींमध्ये या शाळांना मिळत असतं. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी जी आहेत, परत पदोन्नती जी असते प्रिन्सिपल असेल किंवा बाकी या गोष्टींसाठी, बाकीच्या शाळांना जो नियम आहे तो यांना लागू होत नाही. तर हे सर्व करण्यासाठी ह्या लोकांनी गडबड केलेली. आता तुम्ही मुख्यमंत्री यांच्याकडे काय मागणी करताय आणि कशा पद्धतीने त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करणार? म्हणून हा राजकीय विषय नाही आहे, हा राजकीय विषय मुळीच नाही आहे. हा एक संवेदनाच्या बाबतीतला विषय आहे. आपण बघितलं असेल राज्यात आता मंत्री चालवत नाही आहे, परंतु अधिकारी आणि कर्मचारीच राज्य चालवतात असं एकंदरीत दिसतं. त्याचं कारण असं आहे की परवा आपण बघितलं असेल मंत्रालयातच जिरवळ साहेबांच्या कार्यालयात एका कर्मचाऱ्याकडनं अँटी करप्शनने
रेड घालून त्याला ताब्यात घेण्यात आलेलं. परत हे अधिकारीच करतायत. तर ह्या अधिकाऱ्यांवर चौकशी होणं खूप गरजेचं आहे. याच्यात जे कोणी दोषी असतील, आता ह्यांच्या पाठीमागं कोणी मंत्री आहे, आमदार आहे, मोठे अजून अधिकारी आहेत, ज्येष्ठ अधिकारी आहेत, कनिष्ठ कोण असतील, या सर्वांवर चौकशी होऊन यांच्यावर कारवाई होणं आवश्यक आहे. तर आपण बघितलं की जेव्हा अजित पवार यांचं निधन झालं तेव्हा राज्यभरात 3 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला होता. याबाबत मुख्यमंत्र्यांनी स्वतः ही माहिती दिली होती आणि दुखवटा जाहीर करण्यात आला होता. मात्र असं असताना सुद्धा अगदी अजित पवारांच्या निधनाच्या दिवशी आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीच जवळपास 75 प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं. तर यामागचं नेमकं काय कारण आहे, कोणते अधिकारी आहेत, त्यांच्याकडून हे सगळं का करण्यात आलं, याबाबतची चौकशी व्हावी अशी सुद्धा मागणी आता यांच्याकडून करण्यात आलेली पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन अजय गांगुडेसह मी मोना यनपुरे, सिविक मिरर.